आज आपण कोबीच्या वड्या बनवणार आहोत। त्यासाठी लागणारा साहित्य 1 वाटी चणा डाळ घेतली आहे। त्यात 2 वाटी पाणी घालून 2 तासासाठी भिजत ठेवले आहे। जास्त वेळ पण भिजवू शकता आपण, पण आपल्याकडे वेळ नसला तर आपण 1 घंट्यात पण ती भिजवून घेतली तर चांगली होतं। तरी पण आता त्याच्यात मिरची चांगली भिजवून घेतली आणि धुवून स्वच्छ घ्यायची। त्याच्यात मिरची घालायची, अद्रक, लसूण मस्त पिसून घ्यायचा मिक्सरमध्ये। हे बघा असे छान मिक्सरमध्ये पिसून घेतला आहे। त्याच्यात आपण आता कोबी किसून घालायचा। आपल्याला जेवढा पाहिजे कोबी तेवढा अर्धा पाहिजे अर्धा घ्यायचा। मस्त छान असा बारीक किसून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता मिक्स करायचा आणि त्याच्यात हळदी घालायची, धना पावडर घालायची, चवीपुरता मीठ घालायचा। मिश्रण एकजीव करून घ्यायचा आणि त्याच्यात 1 वाटी तांदळाचा पीठ पण घालायचा। जर आपल्याकडे बेसन असला तर बेसन पण घालायचा, पण तांदळाचा पीठ घालायचाच, कारण का त्याच्यामुळे ते खुसखुशीत आणि चांगले असे कडक होतात, नरम होत नाही। आणि ते सर्व मिश्रण एकजीव करायचं। आता एका पातेल्यात आपण गरम पाणी ठेवू गॅसवर आणि त्याच्यामध्ये 1 पेट ठेवायची आणि ते मिश्रण त्याच्यावर चांगला असा थापून घ्यायचा। वीस मिनिटासाठी आपण असं त्याला गॅसवर ठेवायचा। पातेल्यात पाणी घालायचा आणि असे उकडासाठी ठेवायचे। उकडायसाठी 20 मिनिटासाठी आता उकडून झाल्यात बघा। मस्त अशा वड्या छान आपल्याला जशा पाहिजे तशा आपण कट करू शकता। आता छान अशा वड्या आपल्या रेडी झाल्या आहेत। खायला पण छान लागतात अशाच खाल्ल्या तरी। आणि जेवणात छान आपण तेलामध्ये त्यांना तळून घेऊ। बघा किती छान झाल्यात। मस्त आपण भाकरी सोबत पण खाऊ शकता आणि अशाच पण मुलांना दिल्या तरी डब्याला वगैरे तरी चांगले। रेडी।